राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि राजधानी सातारा येथे आल्यानंतर आज खास नॉनव्हेज प्रेमीसाठी आजचा खास विषय घेऊन आलो आणि ते कशासाठी राहता हो. आज आपण आलोय राजधानी सातारामध्ये आल्यानंतर आपण जाणार आहे राऊची बिर्याणी हाऊसला. त्यांच्या भेटणारी डिलिशियस बिर्याणी आहे ना तिची टेस्ट करण्यासाठी. आता कशाची वाट बघताय, लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांची भेटणारी डिलिशियस नॉनव्हेज प्रेमींसाठी असणारी खास म्हणजे आपली राऊची बिर्याणी ही टेस्ट करूया. नमस्कार दादा. नमस्ते. आपल्या हॉटेलला कोणकोणती बिर्याणी भेटते? आपल्या रावजी बिर्याणी रेस्टॉरंट आहे आपल्या रावजी बिर्याणीला मटन बिर्याणी, तंदूर बिर्याणी, चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, याच्या विविध मध्ये तंदूर भेटेल, चिकन टिक्की, चिकन कबाब या सर्व पदार्थ भेटतात आपल्या हॉटेलला. त्यामध्ये स्पेशल पदार्थ स्पेशल आपले तंदूर बिर्याणी स्पेशल आहे. तंदूर बिर्याणी स्पेशल आहे काय? आपलं हॉटेल कधीपासून चालू आहे? आपलं हॉटेल सकाळी 11 पासून चालू असते. सकाळी 11 ते संध्याकाळी 11. संध्याकाळी 11 एवढ्या वेळ असते आपल्या हॉटेलची स्टाफ वगैरे? स्टाफ चांगला आहे आणि क्वांटिटी कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला आहे. क्वांटिटी आपली क्वालिटी बी आहे, दोन्ही चांगला आहे. ओके ओके दादा, ठीक आहे. आता आम्ही पण टेस्ट करतो बिर्याणीची स्पेशालिटी तुम्हाला. ओके, थँक्यू. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्यासमोर राऊजी स्पेशल चिकन बिर्याणी आहे ना ती लागली. आता आपण चिकन बिर्याणी आल्यानंतर त्याची जी टेस्ट आहे ना ती करायची. हो, सगळ्यात आधी त्या बिर्याणीमध्ये आपल्याला भेटले काय, मस्त अशी एका साईडला आपल्याला एका ह्याच्यात बिर्याणी भेटली आहे, साईडला रस्ता आहे, बाजूला कांदा आणि लिंबू. आता आपण त्याची टेस्ट करून बघूया त्याची टेस्ट कशी वाटते. चला, आता आपण सगळ्यात आधी ती बिर्याणी आहे ना खाली सर्व करून घेऊ आपल्याला म्हणजे ताटात प्लेट मध्ये. अशा प्रकारे आता आपली बिर्याणी तर अशी मस्त त्या ताटात प्लेटला लावून झाली. आपण मस्त तो जो रस्ता आहे ना त्यात लिंबू असा मिक्स करून घेऊया. टेस्ट म्हणजे थोडीशी डिफरंट वाटेल. आता हा रस्सा ही बिर्याणी टेस्ट करून बघू. सातारकरांना आवडतं ते झणझणीत आणि झणझणीत खाण्यासाठीच आपण आज राऊजी बिर्याणी हाऊसला विजिट मारल्या. आता आपण ते मस्त असं टेस्ट करून बघू टेस्ट कशी वाटते. कांदा आहे, बिर्याणीची टेस्ट आहे ना खरंच एक नंबर आहे. म्हणजे मी याच्या आधी 2-3 ठिकाणी बिर्याणी टेस्ट केली, सातारमध्येच केली टेस्ट. त्या बिर्याणीमध्ये या बिर्याणीमध्ये खरंच फरक आहे. आणि बिर्याणीमध्ये जे प्रॉपर मसाल्यांचा वापर केलाय ना
त्यामुळे बिर्याणी एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी साठी खतरनाक वाटते. आता आपण आणखीन 1-2 बाईट घेऊन बघूया काय वाटतं वेगाने. मसाल्यांचा पुरेपूर वापर कुठं करायचा हे रावजी बिर्याणी हाऊसवाल्यांकडून शिकलं पाहिजे. कारण की एकदम मसाल्यांचा पुरेपूर वापर केलाय त्या बिर्याणीमध्ये. टेस्ट पण त्यांची एक नंबर आहे. असं म्हणजे काय वेगळं वाटलं नाही मला. बिर्याणी टेस्ट साठी क्वालिटी आहे. म्हणजे तुम्ही इथं आला ना तर तुम्हाला पण वाटेल की हो आपण पैसे देऊन जी बिर्याणी खातोय त्या बिर्याणीची टेस्ट पण तशी आहे. म्हणजे एकदा तुम्ही या आपल्या सातारमध्ये आला की रावजी बिर्याणी हाऊसला नक्की या, इथे येऊन व्हिजिट करा आणि त्यांच्यातलं जे फूड आहे ना ते बिर्याणी वगैरे टेस्ट करून त्याची टेस्ट कशी आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो मी 100% गॅरंटी देतो की तुम्ही मला जी कमेंट करताल ना ती एकदम भारीच असेल. कारण की यांच्यातली बिर्याणी पण तेवढीच भारी. ठीक आहे, तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. धन्यवाद.